नमस्कार. रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही, आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. जीवनाचा प्रवास हा एका अद्भुत खेळासारखा आहे. या प्रवासात आपण कोण आहोत आणि आपला खरा आधार कोण आहे हे सांगणारा संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत गोड आणि भावपूर्ण अभंग आज आपण उलगडणार आहोत. जगद्गुरु तुकोबारायांनी परमेश्वर आणि भक्त यांच्यातील नाते एका अतिशय सोप्या पण तितक्याच सखोल उदाहरणातून मांडले आहे. ते उदाहरण म्हणजे आकाशात भिरभिरणारा पतंग आणि त्याला जोडलेला धागा. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. पांडुरंगा पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच ओळीत तुकोबारायांनी संपूर्ण शरणागती पत्करली आहे. ते विठ्ठलाला अत्यंत प्रेमाने हाक मारत आहेत. ते म्हणतात, हे ईश्वरा, या अथांग आणि विशाल जगात माझे अस्तित्व केवळ एका साध्या पतंगासारखे आहे. आकाशात उडणारा पतंग कितीही उंच गेला तरी त्याचे नियंत्रण हे ज्याच्या हातात दोरा असतो त्याच्याचकडे असते. अगदी त्याचप्रमाणे माझे हे जीवनरूपी उड्डाण पूर्णपणे तुझ्या नियंत्रणात आहे. माझ्या जीवनाचा आणि श्वासांचा दोरा तू तुझ्या भक्कम हातात धरला आहेस. मी कुठे जायचे, किती उंच उडायचे आणि कोणत्या दिशेने वळायचे हे सर्वस्व आता फक्त आणि फक्त तुझ्याच इच्छेवर अवलंबून आहे. माझ्या जीवनावरील हक्क मी तुला अर्पण केला आहे. हा एक अतूट विश्वासाचा धागा आहे, जिथे भक्ताला 100% खात्री असते की आपला देव आपल्याला कधीच जमिनीवर आदळू देणार नाही. सामाजिक संदेश. या ओळींमधून आपल्याला समर्पण आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व समजते. आपण जीवनात कितीही मोठे झालो तरी आपला लगाम कुणातरी योग्य व्यक्तीच्या हातात असावा, जेणेकरून आपण भरकटणार नाही. समाजात वावरताना आपण कोणाचे तरी ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे आणि कोणासमोर तरी नतमस्तक होणे गरजेचे असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. खऱ्या आयुष्यातील उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या देशातील इस्रो सारख्या संस्थेतील अंतराळ शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या मोहिमांचे देता येईल. जेव्हा एखादे मोठे रॉकेट आकाशात झेपावते तेव्हा ते खूप वेगाने आणि उंच उडत असते. तोच आपला पतंग. पण त्याची संपूर्ण दिशा आणि नियंत्रण हे जमिनीवर बसलेल्या शास्त्रज्ञांच्या हाती असते. तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण कितीही मोठे व्यावसायिक झालो, खूप पैसे कमवले, परदेशात जाऊन स्थायिक झालो, तरी आपले पाय जमिनीवर ठेवणारे आपले आई वडील आणि गुरु म्हणजेच तो नियंत्रणाचा धागा असतात. त्यांच्या संस्कारांचा धागा घट्ट असेल तरच आपण यशाच्या आकाशात सुरक्षितपणे उडू शकतो, अन्यथा अहंकारामुळे भरकटण्याची शक्यता असते. दुसरा चरण. पंचतत्वाचा केला पतंग, धागा लाविला निळा रंग. भावार्थ विश्लेषण. इथे संत तुकाराम महाराज मानवी देहाचे आणि भक्तीचे अत्यंत मार्मिक वर्णन करतात. आपला हा जो देह आहे तो पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून बनलेला आहे. म्हणजेच हा पंचमहाभूतांचा बनलेला देह तोच हा पतंग आहे. आणि या देहरूपी पतंगाला जो प्राणरूपी धागा बांधलेला आहे त्याला निळा रंग दिलेला आहे. हा निळा रंग म्हणजे प्रत्यक्ष सावळा पांडुरंग. निळा रंग हा अथांग आकाशाचा आणि सागराचा असतो, जो ईश्वराच्या अमर्याद आणि अनंत स्वरूपाचे प्रतीक आहे. मानवी देहाला सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीचा आणि प्रेमाचा धागा जोडलेला आहे. शरीर जरी या मातीचे असले तरी त्याला चालवणारी आणि जिवंत ठेवणारी शक्ती ही ईश्वरी भक्तीच्या निळ्या रंगात पूर्णपणे न्हाऊन निघालेली आहे. सामाजिक संदेश. निसर्गाने आपल्याला बनवताना कोणताही भेदभाव केलेला नाही. आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश याचा 5 तत्वांनी बनले आहे. यातून समतेचा आणि एकतेचा मोठा सामाजिक संदेश मिळतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजातील जातीभेद, वर्णभेद आणि धर्मभेद विसरायला हवेत. सर्वांना जोडणारा माणुसकीचा एकच धागा असावा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या इस्पितळातील प्रसंग डोळ्यासमोर आणा. तिथे अतिदक्षता विभागात जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्ताची किंवा अवयवाची तातडीची गरज असते तेव्हा तो रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक रक्तदाता कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे हे अजिबात विचारत नाहीत. तिथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे जीव वाचवणे. सर्वांच्या शरीरात वाहणारे रक्त लालच असते आणि सर्वांचे शरीर त्याच 5 तत्वांनी बनलेले असते. समाजात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, जसे की पूर किंवा भूकंप, तेव्हा लोक एकमेकांची जात न पाहता मदतीला धावून जातात. समाजातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी याच माणुसकीच्या अतूट धाग्याने जोडलेले राहावे, हाच खरा समतेचा विचार आहे. तिसरा चरण. साही शास्त्रांचा सुटला वारा, 4 वेदांचा आधार त्याला. भावार्थ विश्लेषण. आता हा देहरूपी पतंग उडायला लागला आहे, पण आपण जाणतोच की पतंगाला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी वाऱ्याची नितांत गरज असते. इथे तुकोबाराय अतिशय सुंदर विचार मांडतात. ते सांगतात की माझ्या या जीवनरूपी पतंगाला 6 शास्त्रांच्या ज्ञानाचा प्रचंड मोठा वारा मिळाला आहे.
ज्याप्रमाणे योग्य वारा मिळाल्यावर पतंग आपोआप वर जातो, तसेच शास्त्रांच्या ज्ञानामुळे मानवी जीवन आध्यात्मिक उंची गाठते. पण नुसता वारा असून चालत नाही. पतंगाला स्थिर राहण्यासाठी एका भक्कम आधाराची गरज असते. आणि तो भक्कम आधार म्हणजे आपले 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांच्या शाश्वत तत्वज्ञानाचा आधार या माझ्या पतंगाला मिळाला आहे. म्हणजेच भक्तीच्या मार्गावर चालताना केवळ अंधश्रद्धा नाही, तर त्याला प्रगल्भ अशा वेदांच्या आणि शास्त्रांच्या ज्ञानाचा भक्कम पाठिंबा आहे. याच ज्ञानाच्या वाऱ्यावर हा भक्तीचा पतंग आत्मविश्वासाने आणि डौलाने आकाशात उडत आहे. सामाजिक संदेश. आजच्या काळात वाऱ्याचा प्रचंड वेग म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान, वेगाने बदलणारी परिस्थिती आणि जीवघेणी स्पर्धा. या बदलणाऱ्या जगात टिकून राहण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे शिक्षणाचा, संविधानाचा आणि नैतिक मूल्यांचा भक्कम आधार असणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या मूल्यांचा आणि नव्या विचारांचा योग्य तोल आपल्याला सांभाळायला हवा. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण एका तरुण आणि प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्याचे उदाहरण घेऊया. आजच्या जगात भ्रष्टाचाराचे, राजकीय दबावाचे आणि स्वार्थाचे अनेक वारे अतिशय वेगाने वाहत असतात. अनेक मोठी प्रलोभने समोर येतात. पण तो अधिकारी जेव्हा या मोहांना बळी पडत नाही आणि डगमगत नाही, तेव्हा त्याला कशाचा आधार असतो? त्याला त्याच्या आधुनिक शिक्षणाचा, भारतीय संविधानाचा आणि त्याच्या प्रामाणिक मूल्यांचा आधार असतो. हे आधुनिक कायदे आणि नैतिक मूल्ये म्हणजेच आजच्या काळातील वेद आणि शास्त्रे आहेत. याच भक्कम आधारावर तो अधिकारी समाजाच्या भल्यासाठी कोणत्याही वादळात खंबीरपणे उभा राहतो आणि आपला सामाजिक बांधिलकीचा पतंग फाटू देत नाही. 4था चरण. तुका म्हणे मी झालो पतंग, धागा आवरा हो पांडुरंग. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, अभंगाच्या या अंतिम टप्प्यात एक अतिशय हळवा आणि भावूक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. संत तुकाराम महाराज विठ्ठलाला अत्यंत व्याकुळतेने विनवणी करत आहेत. ते म्हणतात, हे विठ्ठला, मी तर आता पूर्णपणे तुझा पतंग झालो आहे आणि भवसागराच्या या आकाशात स्वच्छंद विहार करत आहे. पण आता मला या माया आणि मोहाच्या आकाशातून खाली यायचे आहे. आता तू तो माझ्या जीवनाचा दोरा आपल्याकडे खेचून घे, धागा आवरा. याचाच अर्थ, मला आता या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आणि संसाराच्या मोहातून कायमचे मुक्त कर. मला तुझ्याजवळ बोलावून घे आणि तुझ्या चरणांशी कायमचा विसावा दे. भक्त आता ईश्वराशी एकरूप होण्यासाठी तळमळत आहे आणि देवाला अत्यंत आर्ततेने सांगत आहे की आता हा संसाराचा खेळ थांबव आणि मला तुझ्यामध्ये सामावून घे. सामाजिक संदेश. यश डोक्यात न जाऊ देणे आणि अहंकार बाजूला ठेवणे हा यामागचा सर्वांत मोठा सामाजिक संदेश आहे. आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा आपल्याला नेहमी जाणीव असायला हवी की आपल्याला आवर घालणारी, आपल्याला वास्तवाची जाणीव करून देणारी एक व्यवस्था आपल्या आजूबाजूला हवी. तसेच वेळेवर थांबता येणे हे खूप मोठे कौशल्य आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण, समाजातील मोठ्या उद्योगपतींचे किंवा दिग्गजांचे उदाहरण यासाठी अत्यंत चपखल बसते. एखादा व्यक्ती जेव्हा यशाचे एवढे मोठे आकाश गाठतो की लोक त्याला डोक्यावर घेतात, तेव्हा त्याच्याकडे 2 मार्ग असतात. एक तर गर्वाने फुगून जाणे किंवा नम्र राहणे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे आपण पाहू शकतो. त्यांनी जगभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला, अब्जावधींची संपत्ती निर्माण केली, पण तरीही त्यांनी नेहमी अत्यंत साधेपणाने जीवन जगणे पसंत केले. आपल्या संपत्तीचा मोठा वाटा ते समाजकार्यासाठी देतात. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही आपला अहंकाराचा धागा आवरायला सांगणे आणि जमिनीवर राहून लोकांसाठी काम करणे हाच आदर्श आजच्या तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. युवा पिढीसाठी संदेश. मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि अमर्याद संधींचे युग आहे. तुमच्या मनात आकाशाला गवसणी घालण्याची मोठी महत्वाकांक्षा आहे. तुम्ही सुद्धा या अभंगातील पतंगासारखे आहात. तुम्हाला आभाळात उंच उडायचे आहे, जगात आपले नाव कमवायचे आहे आणि आर्थिक प्रगती करायची आहे. ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. पतंगाने उंच उडलेच पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे आधुनिक ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा मोठा वारा उपलब्ध आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही वेगाने प्रगती करू शकता. पण उंच उडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे जमिनीशी जोडलेली नाळ. पतंग कितीही उंच गेला तरी तो तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा त्याची दोरी कुणाच्या तरी हातात सुरक्षित असते. आज तरुणाईकडे वेग आहे, पण या वेगात दिशा भरकटण्याची शक्यताही तितकीच जास्त असते. चुकीची संगत, व्यसने, सोशल मीडियाचा अतिरेक किंवा रागाच्या भरात घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे आयुष्याचा पतंग कटून खाली येऊ शकतो. तुमचा धागा कोणाच्या हातात आहे? म्हणूनच तुमच्या यशाच्या आणि महत्वाकांक्षेच्या पतंगाची दोरी योग्य व्यक्तीच्या हातात असणे अत्यंत गरजेचे आहे. ती दोरी म्हणजे तुमचे आईवडील, तुमचे गुरु, तुमचे मार्गदर्शक किंवा तुमचे स्वतःचे चांगले विचार असू शकतात. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा अहंकार न बाळगता आपले पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे हा धागा घट्ट पकडून ठेवणे होय. तुकाराम महाराज जसे देवाला धागा सावरण्याची विनंती करतात, तसेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला थांबवत नाहीत, तर ते तुम्हाला भरकटण्यापासून वाचवत असतात हे समजून घ्या. स्वातंत्र्य नक्की मिळवा, उंच भरारी नक्की घ्या, पण त्या स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी आणि संस्कारांचा धागा कधीही तुटू देऊ नका.
हा धागा जर बळकट असेल तर जीवनात कितीही मोठी संकटांची वादळे आली तरी तुमचा पतंग डौलाने आकाशात टिकून राहील आणि सतत यशाच्या नव्या उंचीवर पोहोचेल. धन्यवाद. जीवनात कितीही उंच भरारी मारली तरी आपली नाळ, आपला धागा नेहमी एका श्रेष्ठ शक्तीशी आणि आपल्या मुळांशी जोडलेला असावा. अहंकार सोडून समर्पण भावनेने जगले की आयुष्याचा प्रवास अत्यंत सुंदर आणि निर्भय होतो. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.